महाराष्ट्रातला प्रचंड खोटं बोलणारा माणूस जर कोण असेल तर तो व्यक्ती म्हणजे लक्ष्मण हाके. कारण लक्ष्मण हाकेंची वक्तव्य कायम मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये येतात. एक वक्तव्य आलंय, ते वक्तव्य बघा आणि आज पूर्ण पोलखोल या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तो व्हिडिओ बघूया. आदरणीय मनोज दादा जरांगे यांना अशोक खराताच्या बाबतीमध्ये तुम्ही का व्यक्त झाला नाहीत? उठ सूट बसल्या उठल्या तुम्ही भूमिका घेणारे तुम्ही बसला तुमच्या घरावरनं साधं काय ते कुठलं हे गेलं तुमच्या माहिती त्यांची जात काय कुणाची हे बघा. बघितलं बांधवांनो, हा व्यक्ती काय बोलतो आहे. तर याला उत्तर म्हणून आणखी एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे, जे की मनोज जरांगे पाटील यांचा आहे. तर तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा तुम्ही. काही जण तर त्या बाबाच्याच नादी लागले. मग आता त्या बाबाकडे कोण कोण होते हे पण पूर्ण बाहेर काढले पाहिजे ना. समाज प्रक्रियेतून, राजकारणाच्या प्रक्रियेतून तर बाहेर काढलेच पाहिजेत. कोण कोण त्या बाबाच्या संपर्कात त्यांना सगळ्यांना, म्हणजे साधा फोटो जरी असेल तरी पण, आणि त्याची सखोल चौकशी केली पाहिजे की हा तिथं का जात होता, रक्ताने हात भरलेले सुद्धा तिथं होते. हे असे समाज प्रक्रियेतून आणि राजकीय प्रक्रियेतून पूर्ण बाहेर काढले पाहिजे, पूर्ण. तर याच्यातून याला उत्तर मिळालं. पण मी पुढे आता एक काही महत्त्वाच्या गोष्टीवरती बोलणार आहे. कारण संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या समर्थनार्थ हे मोर्चा काढणारा हाच लक्ष्मण हाके. आणि ज्यावेळेस मोर्चा काढला आणि तोंडावरती आपटला, कारण त्याचं खोटं समोर आल्यानंतर तो व्यक्ती प्रचंड काय बोलू आता, कारण ज्याच्यासोबत बसून धाब्यांवरती त्याने काय बेत खाल्ला असेल, डिक्कीमध्ये कोणी टाकलं असेल आणि म्हणून त्याच्या समर्थनार्थ मोर्चासुद्धा काढला. पण आरोपीच्या सोबत हा व्यक्ती अगोदरच पाहायला गेलेला होता, अगोदरच आरोपीच्या सोबत होता, अगोदरच आंदोलन करण्या अगोदर तिथे जाऊन भेटला होता. अशाही संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झालेल्या गोष्टीसुद्धा लोकांना माहिती आहेत. आणि त्याच्यानंतर मग भेटलं की मग आंदोलनाला बसलेला हा माणूस कुणाच्या म्हणण्यावरती आंदोलनाला बसतो? संतोष अण्णा देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पाठराखण करणारा हा माणूस, आणि लोकांना सांगतो की खरात हा मराठा आहे म्हणून त्याच्या विरोधात कोणी बोलत नाही. आमच्या प्रोफाईल जाऊन चेक कर, खरात कुठल्या जातीचा आहे हे आम्हाला माहिती नव्हतं पूर्वी. माहिती झाल्यावरती सुद्धा त्याच्यावरती बोललोत. आणि रुपालीताई चाकणकर ह्या सुद्धा आम्हाला आमच्या मराठा आहेत हे वाटायचं. पण तुझ्या सोबत्यानं त्यानं नवण्यानं एक व्हिडिओ बनवला आणि सांगितलं ते आमच्या जातीचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे. व्हिडिओ बनवत असताना रुपालीताई चाकणकर हे कुणा जातीच्या आम्ही बघितल्या नाही, पण अंधश्रद्धेला खतपाणी घालतायत आणि महिलांवरती अत्याचार होत असताना त्या महिला म्हणून चुप्प बघत बसल्या की काय, हा प्रश्न सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर उभा राहिला. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठून त्यांच्यावरती नानानून टीका करायला सुद्धा लागला. आणि महिला आयोगाचा राजीनामा महाराष्ट्राने टीका केल्यानंतर गेला. आणि त्याचबरोबर आम्ही व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओ आहेत की फक्त एकटी रुपालीताई चाकणकर नाही, तर त्यांना भेटलेले प्रत्येक व्यक्तीचा राजीनामा झाला पाहिजे. अशोक खरातच्या सोबत ज्यांचे फोटो झालेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि अशोक खरातकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून हे सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. पण लक्ष्मण हाके मुद्दामून कुठलाही वाद महाराष्ट्रामध्ये पेटवायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतो. लक्ष्मण हाकेला दुसरं काही भांडवलच नाही, कारण त्याचं भांडवल आणि त्याचा पैसा कमवायचं साधन जर एकच आहे या महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील मुंबईला ज्यावेळेस आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले, दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाटलांनी भेट दिली, चौंडीच्या आंदोलनाला पाटलांनी भेट दिलेली होती. त्यावेळेस तिथे का तुम्ही दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला भेट द्यायला आले नाही, हा सुद्धा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना पडलेला आहे. कारण एकीकडे धनगर समाज आरक्षण मागतो आहे ते एसटीमध्ये जाण्याचं, आणि त्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेताना सुद्धा तुम्ही पाहायला मिळताय काय, कारण मुंबईमध्ये तुम्ही येत नाही म्हणजे त्या आरक्षणाच्या विरोधातच तुम्ही उभे आहात. एकीकडे
फक्त ओबीसी म्हणायचं, या वक्तव्यांमुळे धनगर बांधव प्रचंड अडचणीत आलेला आहे. धनगर बांधवांच्या लक्षात येत नाहीये की आपण कुणाला नेता बनायचं, कोण आपल्यासमोर उभा आणि त्या आरोपींच्या सोबत जाऊन मोर्चे काढणारा हा माणूस आम्हाला सांगतो आहे की कोण आमच्या जातीतलं आहे म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध बोलत नाहीत. महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा अशोक खरातच्या विरोधात प्रचंड तीव्र भाषेमध्ये निषेध करताना पाहायला मिळाला. लक्ष्मण हाके किती जरी बोंबलले तरी लोकांच्या समोर सत्य चेहरा आलेला आहे. तुम्ही काय कुणासोबत कुठे बसून डील करता हे सुद्धा आता म्हणजे पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या डील झाल्यानंतर किती मेवा भेटतो हे सुद्धा लोकांना माहिती झालेलं आहे. आणि म्हणून तुमच्या डील भविष्यात व्हायच्या नाही. त्यामुळे दीपक बोराडे यांना तुम्ही पाठिंबा देण्यासाठी सुद्धा आले नाही हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला आता लक्षात आलेलं आहे. आणि धनगर बांधवांच्या आरक्षणाला कायम पाठिंबा आहे आणि कायम आम्ही सोबत आहोत. फक्त हा वाद करणारा माणूस आहे, जातीय तेढ निर्माण करणारा माणूस आहे, या माणसाच्या सोबत आम्ही नाही आहोत आणि कधीही नसणार आहोत हे सुद्धा धनगर बांधवांना सांगणार आहोत. आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवा. आपला मित्र उदय भिस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.